आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण, महाराष्ट्र AI पॉलिसी ही आज मंजूर झाली। एक मोठी झेप महाराष्ट्राने कृत्रिम बुद्धिमत्ता AIच्या विषयामध्ये घेतलेली आहे। जगभरामध्ये होणारे तंत्रज्ञानातील आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतील बदल हे झपाट्याने होत आहेत आणि या सगळ्यामध्ये आपला महाराष्ट्र अग्रक्रमावर असला पाहिजे, तत्पर असला पाहिजे आणि त्या संदर्भातले सर्व बदल आत्मसात केले पाहिजेत। म्हणून या महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण आज मंजूर झालं। केंद्र सरकारच्या नॅशनल स्ट्रॅटर्जीज फॉर AI आणि इंडिया AI मिशन या आधारावर महाराष्ट्र AI मिशन आता स्थापन होणार आहे। या धोरणातील ठळक उद्दिष्ट येत्या 5 वर्षांमध्ये आपण डोळ्यासमोर ठेवलीत, ज्यामध्ये 10,000 कोटीची गुंतवणूक आपण आकर्षित करणार आहोत। 1.5 लाख AI बेस्ड जॉब रोजगार निर्मिती हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण कामाला लागलो आहोत। 2 लाख युवकांना AI प्रशिक्षण देणं याची व्यवस्था हा आपला उद्देश आहे। AI यूज केस व्यवसायामध्ये अशा 50 AI यूज केसेस निर्माण करण्याचं उद्दिष्ट आपलं आहे। राज्यभरामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी 6 सेंटर ऑफ एक्सलन्स निर्माण करण्याची आपली योजना आहे। मॅन्युफॅक्चरिंग किंवा उत्पादन स्तरावर अप्लाइड AI ॲक्सेलरेटर याला सहाय्यभूत भूमिका आणि धोरण आपलं आहे। या सगळ्या गोष्टी परिपूर्ण करण्यासाठी आपल्याला अद्ययावत अशा पद्धतीच्या संगणकीय व्यवस्था उभ्या करायला लागणार आहेत। त्यामुळे 2000 GPUs ची उपलब्धता आपण करून देणार आहोत। राज्यभरामध्ये 5 AI इनोव्हेशन सिटीज याची निर्मिती आपण करणार आहोत। आपल्या राज्यातील 5000 MSMEsना त्यांनी अद्ययावत पद्धतीने AIचा उपयोग करून उत्पादन क्षमता वाढवणं आणि त्यांचा नफा वाढवून रोजगार निर्माण करणं यासाठी 5000 MSMEsना AI उपयोगितेसाठी अर्थसहाय्य करणार आहोत। आपलं उद्दिष्ट आहे एक AI युनिकॉर्न राज्यात निर्माण करावं, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत। एथिकल AI ही एक मोठा विषय जगासमोर आहे। त्यासाठी अनुपालन आराखडा आपण तयार केलेला आहे। तो सुद्धा पूर्ण देशात अशा पद्धतीच्या आराखड्याची एथिकल AIची निर्मिती करणारा पहिलं राज्य आपलं असेल। AI आधारित रोजगार निर्मितीचे व्यवसाय नवयुवकांनी निर्माण करावे म्हणून व्हेंचर कॅपिटल फंड हा व्हेंचर फंड 500 कोटीचा, ज्यात 250 कोटी राज्य सरकार देईल, ही व्यवस्था आपण करतो आहोत। AI आधारित उद्योगांना आपली यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी सुद्धा अनुदान अशी योजना आपण समोर आणली आहे। AI आधारित शैक्षणिक व्यवस्था, रोजगार व्यवस्था, इनोव्हेशन आणि व्यवसाय यासाठी कायद्यांतर्गत जे प्रस्ताव येतील त्यांना वीज दरामध्ये, वीज अनुदानामध्ये आणि स्टॅम्प ड्युटीमध्ये सुद्धा आपण मोठं अनुदान त्या ठिकाणी देणार आहोत। नागरिक आणि प्रशासन
यामध्ये आवश्यक असणारे बदल करण्यासाठी एजंटिक AI याचा वापर करण्याचा आपला प्रयास आहे. जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट रिजन्स निर्माण करणं कल्पनेत आहे. मुद्दाहून मला याचा उल्लेख करायचा आहे की स्थानिक भाषा डेटाबेस आणि बरोबरीने मराठी भाषा डेटाबेस विकसित करणं याचं प्रावधान आणि त्याला निधी, त्याला सहाय्य याची योजना आहे. स्वदेशी AI संशोधन यासाठी सुद्धा अर्थसहाय्य देणं, अशा विविध अंगाने आपलं राज्य देशातील अग्रक्रमाने पुढे आलेलं पहिलं राज्य की ज्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI धोरण 2026 आणि त्याचा रोडमॅप आता घेऊन आपण आता उतरलेलो आहोत. धन्यवाद. सर, या AI मुळे बऱ्याचशा नोकऱ्या जात आहेत असं देखील काही चित्र समोर येतं. या सगळ्या संदर्भामध्ये या धोरणामध्ये काही अंमलबजावणी करण्यात आलेली आहे? कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्यातले होणारे झटपट बदल येणाऱ्या 1000 दिवसातच काही विशेषज्ञांनी असं प्रोजेक्शन केलं आहे, नोकऱ्या निर्मिती किंवा असलेल्या नोकऱ्यांमधले बदलाव यात खूप मोठ्या प्रमाणात बदल अपेक्षित आहेत. आणि म्हणून त्या सगळ्यासाठी लागणारं मनुष्यबळ निर्माण करणं, म्हणून मी म्हटलं की त्या ठिकाणी 1.5 लाख रोजगार निर्मिती आणि 2 लाख युवकांना AI प्रशिक्षित करणं, प्रशासकीय व्यवस्थेत एजंटिक AIचा वापर करणं आणि या सुविधा निर्माण करणाऱ्यांसाठी एक इकोसिस्टीममध्ये 2000 GPUs निर्माण करणं, याबरोबर जे जे बदल आवश्यक असतील ते रोजगार संरक्षित किंवा नवरोजगारासाठीचं राज्य सरकारचे धोरण आहे. झेंजीसाठी विशेष AI तंत्रज्ञान कॉलेजमध्ये आणण्यासाठी काही वेगळे प्रयत्न असणार आहेत का? स्थानिक भाषा, अगदी आदिवासी भाषेसाठी सुद्धा डेटाबेस निर्माण करणं आणि त्यांच्या विकासासाठी अर्थसहाय्य देणं, मराठी भाषा आणि बरोबरीने संस्कृती रक्षण या डेटाबेसेससाठी सुद्धा यामध्ये प्रावधान करण्यात आलेलं आहे. हिंदी में बताइए आशीष जी कि आज IT पॉलिसी रिलीज की गई है, क्या है उसमें? आज महाराष्ट्र के कैबिनेट में महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण यानी महाराष्ट्र AI पॉलिसी, इसको आज मंजूरी दी है माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी, एकनाथ जी और सुनेत्रा पवार जी के नेतृत्व में. पूरे दुनिया में आर्टिफिशियल इंटेलिजेंस को लेकर काफ़ी बदलाव सामने आ रहे हैं और आने वाले भी हैं. उन सब मुद्दों को ध्यान में रखकर और केंद्र सरकार का इंडिया AI मिशन और नेशनल स्ट्रेटजी फॉर AI उसको मद्देनज़र रखते हुए महाराष्ट्र AI मिशन निर्माण करने का निर्णय हुआ है. इस पॉलिसी के तहत जो प्रमुख मुद्दे और उद्देश्य लेकर महाराष्ट्र निकल पड़ा है, इसमें AI बेस्ड उद्योगों को इन्वेस्टमेंट अट्रैक्ट करने का निर्णय किया है और 10,000 करोड़ का इन्वेस्टमेंट इस विषय में हम अट्रैक्ट करेंगे, ऐसा हमारी पॉलिसी है. 1.5 लाख नए AI बेस्ड रोजगार निर्माण करना ये हमारा उद्देश्य है. 2 लाख युवाओं को AI प्रशिक्षण देना 5 साल में, ये हमारा उद्देश्य है. AI यूज केस पूरे राज्य में 50 निर्माण करना, ये हमने तय किया है. सेंटर ऑफ एक्सलेंस AI के लिए हर रीजन में ऐसे 6 सेंटर ऑफ एक्सलेंस की निर्मित होगी. मैन्युफैक्चरिंग इंडस्ट्रीज के लिए भी अप्लाइड AI एक्सेलरेटर, ऐसी व्यवस्था, उसके लिए अर्थसहाय्य देना, ये हमने तय किया है. ये पूरी व्यवस्था खड़ी करने के लिए अद्ययावत संगणकीकरण कंप्यूटर व्यवस्थाओं को निर्माण करना पड़ेगा. तो 2000 GPUs को हम
अवेलेबल करने का ये धोरण है। पूरे राज्य में 5 AI इनोवेशन सिटीज निर्माण करना, ये हमने ध्यान में रखकर पॉलिसी बनाई है। सबसे ज़्यादा रोजगार MSME के माध्यम से भी होता है और राज्य में जितनी MSMEs है उसको AI यूज़ करने का प्रावधान देना, मदद करना, इकोसिस्टम करना, ये सभी के लिए राज्य भर के 5000 MSMEs को अर्थ सहायता देने का निर्णय किया है। पूरे राज्य में एक AI बेस्ड यूनिकॉर्न ये निर्माण करना, ये ध्येय लेकर हम चल पड़े हैं। सबसे महत्वपूर्ण बात एथिकल AI, उसके लिए अनुपालन पॉलिसी, इसका भी निर्णय कर हम आगे बढ़ने वाले हैं। रोजगार निर्मित के लिए वेंचर फंड, राज्य सरकार 250 करोड़, PPP के माध्यम से 250 करोड़, 500 करोड़ का वेंचर फंड और AI संबंधित रोजगार के लिए लगने वाली यंत्र सामग्री खरीदी में भी सब्सिडी देने का निर्णय, ये पहला निर्णय हमारे महाराष्ट्र का है। और साथ में जो AI बेस्ड उद्योग बढ़ाएंगे उनको इलेक्ट्रिसिटी में सब्सिडी, कंसेशन, स्टैम्प ड्यूटी में कंसेशन भी मिलना है, ये निर्णय हमने किया है। गवर्नेंस में और एडमिनिस्ट्रेशन में AI का उपयोग, एजेंटिक AI, इसका वापर हम बढ़ाएंगे, उपयोग हम बढ़ाएंगे। AI का इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में आए, इसके लिए इन्वेस्टमेंट रीजन बनाने का भी निर्णय किया है। लोकल लैंग्वेज, मराठी लैंग्वेज, उसका डेटाबेस विकसित करने के लिए भी अर्थ सहायता की निर्मित होगी और स्वदेशी AI संशोधन के लिए भी इस पॉलिसी में प्रावधान हमने रखा है।